गीतेमधील जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये आलेलो आहोत. 9व्या अध्यायाचं महत्व हेच आहे. आता मी 2 प्रश्न काढतो. अरे तुम्ही मागे बसला त्यांना असं आहे, तज्ञासमोर बोलायचं म्हणजे धडकी भरते हो. मला काय हार्ट डिझीज नाही आहे, पण धडधड करतं खरं. आणि आपल्याकडे नाडीवरून परीक्षा करतात ना, नाही का? आला ते नुकतंच झालेलं आहे, तर जिवंत ऐकणे एवढंच पाहतात नाडीवरून, बाकी काही नाही. आता काय आहे बघा, की आपण जेव्हा तत्वज्ञान असं म्हणतो ना, तेव्हा 3 प्रश्न असतात तत्वज्ञान. सुरुवातीला सांगायचं राहिलं, आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांना. आपण इतके स्त्री पुरुष आहोत, किती भिन्न भिन्न बरं का, म्हणून फार लक्ष द्या. आपण तुम्ही लक्ष देताच बरं का, मी तसं म्हणत नाही. क्वचित निद्रा आली तर माफ करा, रिलीफ आहे ना तो त्यामध्ये. तेव्हा काय आहे बघा, हे तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय, तर माणसाच्या जीवनामध्ये समस्या नेहमी येतात, प्रॉब्लेम्स. कृष्णमूर्तींचं मला एक फार आवडलं. ते काय म्हणाले, तुम्ही ऐकायला येता त्यांच्या ऑडियन्सला म्हणायचं, हॅव यू ए प्रॉब्लेम इन लाईफ? क्वेश्चन नव्हे, प्रॉब्लेम, प्रश्नचिन्ह नव्हे, पण समस्या आहे का काही तुम्हाला? किंबहुना जीवन हीच जर समस्या झाली तर तुम्हाला विचार केल्याशिवाय चैनच पडणार नाही. बरं का? सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की ही समस्या जी आपण म्हणतो ती जीवनातच असते. जीवनाचे अंग काय, एक मी शिवाय ते जीवन नाही. समकालीन आहे त्यांनाच जीवनाची समस्या, पूर्वकालीन भविष्यकालीन यांचा काही संबंध नाही. तेव्हा जिवंत आहे, जीव आहे म्हणून समस्या. बरं, जीव आहे तो राहतो कुठे? जगामध्ये. जगाशी संबंध आहे त्याचा, म्हणजे समस्या म्हटली म्हणजे जगाचा संबंध आला. बर, मी आहे, जग आहे. आपण मीच्या ऐवजी जीव म्हणू. जीव आहे, जगत आहे. पण यामध्ये सुद्धा एक कायमची समस्या आहे, हे जगत असं का? हा फार मोठा प्रश्न आहे. विज्ञान आलं तरी या जगाची रचना शोधून पाहायचं कारण काय? कारण सांगतो आपल्याला. इंग्लंडमध्ये 17व्या शतकामध्ये एक अतिशय मोठा विचारवंत होऊन गेला. युरोपियन तत्वज्ञान आणि अलीकडे अमेरिकन, युरो अमेरिकन, हे सगळं विचार प्रधान आहे, अतिशय विचार प्रधान आहे. जर्मन आणि फ्रेंच लढाईनंतर जे आहे ना ते अस्तित्ववादी आहे, प्रत्यक्ष जीवन. ते सांगतोच मी आपल्याला. कारण 8 दिवसामध्ये पॅरिस गेलं, काय अवस्था असेल, मला केवढी तयारी झालेली, गेलं म्हणजे संपलं सगळं. ते काय इथे 8 दिवसांनी राजीनामा द्यायचा नव्हता, पारतंत्र्य आलं एकदम. हो, काय अवस्था असेल सांगा. सांगण्याचा हेतू काय माझा, तर हे जगत, मग जगत आहे, निर्माण कोणी केलं? हे काय आपोआप झालेलं आहे? हे निर्माण केलेलं आहे म्हणजे देव. मग 3 समस्या माणसाच्या डोळ्यासमोर आहे. मी कोण, जगत काय आहे, आणि तो ईश्वर आहे का नाही? बरं का? हे 3 प्रश्न तत्वज्ञानाचे. त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न मी, समस्या मी आणि जग. देव आहे की नाही आज कुठे अडलंय मला सांगा? देवाचा विश्वास असो नसो, काही अडलंय माझं? नाही अडलं माझं. तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मी आणि जग. अहो तुम्ही काय म्हणता, जगाचं काय आहे? मला तुम्ही खरं सांगा, तुम्ही वागताना पदोपदी जग काय म्हणेल असं वाटतं की नाही? माझा उलट प्रश्न आपल्याला असा आहे, तुम्ही जग काय म्हणेल असं म्हणत असताना जगाची तुमची कल्पना काय आहे? तुम्हाला क्विंटन तिकडे हे आहे ना, अमेरिकेचा अध्यक्ष, तर समजा तुम्ही काहीतरी पैसे गुंतवायचे म्हणाला, तर त्या क्विंटनला काय वाटेल याचा विचार करता? किंवा तुम्हाला काहीतरी रोग झालाय, त्यावेळेला राष्ट्रपतीने मला शपथ विपत द्यायचं काही आहे का याचा विचार करता? तुमचं जग म्हणजे काय? केवढा मोठा प्रश्न आहे हा.
आणि प्रत्येक जण आपल्या जगात राहतो. मग खरं जगत काय आहे? तुम्ही बघा, नुकसान झालं, माझं नुकसान, अरे जगात इतके नुकसान होऊन राहिलंय, हे आहे तुला काय त्याची किंमत आहे? मग मी आणि माझं जगत, तर माझं जगत म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी त्याची व्याख्या करताना म्हणले, तुका म्हणे जन दुतोंडी सावज. तो गांडूळ आहे, इकडे तोंड आहे, इकडे तोंड आहे, सापडे सहज तिकडे धरी. जी बाजू सापडली त्याच्यावर टीका. आणि त्यांनी वर असं दिलंय, जर तुम्हाला भेटायला आला नाही, फार काय गर्विष्ठ आहे लेखाचा, अहंकारी आहे, सारखा आला, येऊन या घर बुडवले, येऊन सारखं येऊन बुडवलं म्हणले यांनी. मुलं झाली नाहीत, पापी आहे सला, पोरबाळ नाही काही. आणि पुष्कळ पोरं झाली, पातकाळची मूळ पोरवडा. लेकुरे उदंड झाली, समर्थांनी म्हणलेले आहे ना, नाटकच आहे किंवा एक लेकुरे उदंड झाली म्हणजे. हम दो हमारे दो, याच्या पलीकडे नाही काही सांगण्याच हेतू काय? केवढा प्रश्न आहे बघा. बर, मग जर जगत माझं माझ्या पुरतं निराळं आहे, तर मग ते त्याचं स्वरूप काय आहे? तर असं आहे की प्रत्येक माणूस एका कल्पनेच्या परिसरात जगत असतो. त्या कल्पनेप्रमाणे त्याचं जगत. कृष्णमूर्तींचं मला एक आठवतं, त्यांचं हे फार आहे. तुम्ही जेव्हा पाहता परसेप्शन, प्रत्यक्ष, तेव्हा तुम्ही नुसतं पाहत नाही, तुम्ही त्यात आपलं घालता. एक उदाहरण सांगतो आपल्याला. समजा आपण मुंबईच्या रस्त्यामध्ये फोर्ट मध्ये जात आहात, फोर्ट भागामध्ये चालला, आणि एक मोठं बिल्डिंग आहे, खिडक्या दारं सगळे बंद आहेत. हे दिसतंय काय? इंद्रियांना फक्त बाहेरचं दिसतं. तरी तुम्ही म्हणता इथे काही ऑफिस असेल, इथे माणसं राहत असतील, की तुम्ही आपली कल्पना त्यात घालता. आपली कल्पना घातल्याशिवाय आम्ही पाहू शकत नाही. बरं, मी गमतीच म्हणायचं, तुम्हाला मुलगा आहे, माझा मुलगा म्हणून तुम्ही पाहता, नुसता मुलगा पाहत नाही. बघा तुम्ही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे असं, समजा घडलेले सांगतो गमती बरं का, माझ्या जीवनात नाही, आपल्या लोकांच्या पाहिलेल्या. एका माणसाचं लग्न ठरत होतं बरं का, मुलाचं. आणि आदल्या दिवशी पाहून घेऊन गेले. आज 2 दिवसांनी सांगू बुवा, मी आणखी 2 मुली पाहायच्या होत्या. लग्नाच्या बाजारामध्ये हे चालतंच, त्यात काय मोठं हे नाही. पैसे किती देणार, परिस्थिती कशी आहे, सगळ्या भानगडी असतात त्यामध्ये. नुसतं मुलगी पाहणं नसतं, माझ्या भानगडी असतात त्यामध्ये. दोन्हीकडे बरं का, मुलगा पाहता नाही तर मुलगी पाहता नाही. मग लग्न ठरलं, पसंत केली, तीच मुलगी किती कल्पना घालून पाहतो आपण, आहे ना? तुम्ही हात वर करू नका, तुम्हाला पटलं असलंच पाहिजे. हो, व्यवहार आहे ना हा असा. माझं जगत मी निर्माण करतो दरवेळेला. मग आता तत्वज्ञान आलं कुठे? मुद्दा तिथे आहे ना. इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॉट इज द ऑरिजिन ऑफ फिलॉसॉफी. त्याची 2-3 मते, आपल्याला काय तो विषय नव्हे. सॉक्रेटिसचं म्हणणं असं, फिलॉसॉफी इज द सर्च फॉर नॉलेज. ज्ञानाला लालचावलेला आहे मनुष्य, त्याला चैन पडत नाही. आणि हे जे सगळं पसरलेलं आहे त्याचं ज्ञान व्हावं म्हणून हा करतो. पण ते की नाही, एक भाग आहे तो. मग आचार्यांचं म्हणणं काय वाईट आहे? ज्ञानादेव तू कैवल्य म्हणणं म्हणजे काय? तेच आहे. दुसरं मत असं आहे, फिलॉसॉफी बिगिन्स इन डाऊट. संशय आला की तत्वज्ञान निर्माण झालं. तो देकात म्हणून एक मोठा गणिती होऊन गेला, त्याला फादर ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी असंच म्हणतात युरोपमध्ये. मला बेकनचं सांगता नाही आलंय मध्ये, ते विसरू नका. तो काय म्हणाला, माणूस सगळ्याचा संशय घेऊ शकेल, सगळ्याचा. ईश्वराचा संशय घेईल, जगाचा संशय घेईल, मित्रांचा संशय घेईल, सगळ्याचा संशय घेईल. पण मी संशय घेतो हा संशय घेऊ शकत नाही. शेवटी मी आहे ना, मी आहे हे संशय घेऊ शकत नाही. आणि संशय घेणं म्हणजे विचार करणं.
म्हणून जो विचार करतो तो असला पाहिजे. आय थिंक देअरफॉर आय एम. वेदांताचं म्हणणं असं, अरे तो मी जो आहे तो कोण आहे? तो देह आहे का? तो खरा नाहीच आहे. तो आणखी आतला मी निराळीच आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला आहे त्याचं म्हणणं. भारतीयांचं म्हणणं काय? तुम्ही सगळे वरवर विचार करता. जगात माणसाला हवंय आणि मिळत नाही. हवे तेव्हा असं जर काही असेल तर सुख आहे. त्याला सुख पाहिजे आहे, हक्काचं नाही. आपण प्रपंचात पडतो तेव्हा सुख लागेल म्हणून जातो ना, आणि तोंड घसवी पडतो. हो, असं काय करता? पाय घसरून नाही, नुसतं तोंड. आणि गंमत अशी आहे, ते मारुतीची बेंबीगार. तुम्हाला दुःख होतच नाही, तू लग्न करच बरं का, जणू काय मोक्षाला गेल्या लेखाचं लग्न करून. कसं आहे बघा. मग जगात दुःख आहे, माणसाला दुःख नको आहे. या दुःखाचं कारण काय? म्हणून तत्वज्ञानाला सुरुवात आहे. सांख्यांचं म्हणणं असं की दुःख आहे जगामध्ये. दुःखाचं स्वरूप काय? हे अगदी थोडक्यात नाही. मला आतून जे नकोसं वाटतं, माझ्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. मी आनंद स्वरूप आहे आणि नको असं वाटतं, ते पण भोगावं लागतं. याचं नाव दुःख. मग मी काय करतो? दुःख तर नाहीच करता येत नाही, मग त्याला मलमपट्टी करतो, सुखाचा आरोप करतो. आणि मग मी म्हणतो मी सुखी आहे. नाहीच तसं बरं का. म्हणून महाराजांचं एक वाक्य फार अप्रतिम आहे. जगात समाजाचं दोन माणसांनी फार नुकसान केलेलं आहे, एक विद्वान आणि श्रीमंत. विद्वानाने काय नुकसान केलं? शब्द ज्ञानानं मी सुखी आहे असं दाखवलं आणि दुःखी असतात. आणि श्रीमंतांनी ज्या इंद्रिय भोगाने तृप्ती होत नाही ती भोगीत राहून भ्रम निर्माण केला की पैशाशिवाय सुख नाही, असं त्यांचं म्हणणं बघा. म्हणून सत्पुरुष नेहमी म्हणला की तो थोडा अडाणी आणि गरीब असतो. हिंदुस्थानात बघा, सत्पुरुष म्हणजे गरीब असतो. त्याचा आता प्रारब्ध काय असेल सोडून द्या, पण हे सारं मग हे दुःखाची तऱ्हा आहे. आता पुन्हा प्रश्न आला, मग जग मी म्हणतो दुःख मला कोण देतं? आता ते बेकनचं सांगतो. तो काय म्हणाला बरं का, त्याचे निबंध म्हणून आहेत आणि फार सुंदर आहेत. अगदी 16व्या-17व्या शतकातली इंग्लिश आहे. एक उदाहरण सांगतो बरं का. न्यायाधीश जे असतात ना, तुम्ही पाहिलं असेल हायकोर्टावरती एक मूर्ती आहे एका बाईची. तिचे डोळे बांधलेले आहेत आणि हातात तराजू आहे. ती न्याय देवता. न्याय देवता आंधळी आहे, म्हणजे जो पुरावा असेल ते बरोबर पाहते. ते कोण आहेत काय हा संबंध नाही. इथे उलट आहे. हो, ते असं बांधलेलं असते की सगळं दिसतं तिला. ते सोडून द्या. इथला न्याय सगळं पुराव्यावरती आहे. खोटा पुरावा असं चालू येते. तेव्हा सांगण्यात येतो काय, हा जज जो असतो ना, हा जज सुद्धा विशेषतः लोकशाहीमध्ये तुमच्या सत्ताधाऱ्यावरती तो हक्क गाजवतो. सुप्रीम कोर्टाचे निर्णय येतात तुम्ही पाहता ना, मग बरं का. तर बेकनचं म्हणणं काय आहे ते मला एक उदाहरण म्हणून सांगतोय. जजेस आर लाईक लायन्स. बरं का. तेव्हा इंग्लंडमध्ये लोकशाही नव्हती, तेव्हा राजशाही होती. जजेस आर लाईक लायन्स बट दे आर लायन्स अंडर दी थ्रोन. कसे बुद्धिमत्ता असते बघा, की त्या सिंहासना खाली आहेत ते. नाही, इथे सुद्धा तसंच असण्याचा स्वभाव आहे बरं का, नाही का. पण काही झाले की चांगले. ते चंद्रचूड म्हणून होते, नाही का. आणखी कोण होते प्रामाणिक फार. दुसरा एक रामस्वामी होतं, तो काय आणखीच काहीतरी होतं. टेलिफोनचं बिलचं सरकारच भरायचं, त्याचं काहीतरी होतं म्हणतात. सांगण्याचं आहे तू काय तुम्हाला. हा काय म्हणाला, जग दुःख देतं ना तुम्हाला बरं का. हे मी सगळं असं का सांगतोय, तत्वज्ञान शिरलं म्हणजे खरोखरच झोप घ्यायची बरं का. आणि मुकडता एवढं पुन्हा आणखी म्हणून सोपं करून सांगतो. तर तो काय म्हणाला, तुम्हाला दुःख कोण देतं? दुःखाचे प्रकार दोन. आपल्याकडे 3 केले आहेत बरं का. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. तर आधी भौतिक म्हणजे निसर्ग जो त्रास देतो तो आपल्याला. आधी दैविक म्हणजे त्या काळप्रमाणे, सांख्यांच्या जुन्या काळाप्रमाणे या विश्वामध्ये देवता आहेत अनेक. सूर्य देवता, वायू देवता, अग्नी देवता. या देवता ज्या तुम्हाला त्रास देतात ते आधी दैविक.
आणि शेवटचं आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे देवासंबंध नाही, मानसिक दुःख जे आहे ते आध्यात्मिक. तेव्हा लोकमान्याने फार कमाल केली बघा. आपल्या गीता रस्त्यात म्हटलंय, माणसाला 3 प्रकारचे दुःख त्रय म्हणतातच ना, पण शेवटी भोगतो कसा म्हणाले तो? एक देहाने भोगतो आधिभौतिक, दुसरं मनाने भोगतो. मग 3 काय करायचे? 2च ठेवा, एक शारीरिक दुःख, एक मानसिक दुःख. बरोबर आहे, एकांचं म्हणणं बरोबर आहे. 2च पुरे म्हणाले. तर दुःख जे आहे ते मानसिक दुःख जे आहे ना, ते माणूस निर्माण करतो, नाही का? समजा तुमचा मुलगा, तुम्हाला एकुलता एक मुलगा सोडून अमेरिकेला गेला आणि तिथेच त्याने लग्न केलं. तुम्हाला दुःख होतंय. का दुःख होतंय? माझा म्हटला ना, ते माझा गेला तर गेला असं म्हटल्यानंतर मग तुमच्या मनाची फ्रेम तुम्ही बदलली, मानसिक दुःख गेलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांना ते म्हणायचंय रात्रंदिवस, मन बदला, मन बदला. मला एक कृष्णमूर्तींचं आज काय कोणाचं आठवत आहेत ते खरे सारखी मला. ते काय म्हणाले, त्यांचं पुस्तकच आहे इनर रेव्होल्युशन म्हणून, आणि त्या पुस्तकातलं शेवटचं वाक्य आहे, दी ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. आणि परमार्थ सगळा आतून बदलण्याचा आहे. हो, जगात महाराजांचं तर म्हणणं असं आहे, जगात असं दुःख नाही की तुमच्या मनाला त्रास देईल. आणि म्हणूनच त्यानं की नाही, पैसा गेला काय ना आला काय, लोकांनी निंदा केली काय आली काय, त्याचे वर असतात. कारण मनच असं विचित्र असतं ना. सुख दुःखे समे कृत्वा, भगवद्गीता सांगते ना, सुख आलं तरी व्हावं, दुःख आलं तरी व्हावं. बर, आतापर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आलात, आता आणखी थोडं पुढे चला. मग जर तुम्हाला निसर्ग दुःख देतो, तो फारशा मनाच्या भानगडीत पडला नाही. 300 वर्षाच्या मागचं काळ बरं का. तर निसर्ग दुःख देतो ना, मग दुःख देतो म्हणजे त्याचं स्वामित्व आपल्यावरती आहे. माणसामध्ये अशी शक्ती आहे का की निसर्गावरती स्वामित्व आणता येईल? आणता येईल म्हणाला. आणि त्याचं मूळ विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आहे. त्याचं काय म्हणणं बरं का, इंग्लिश सांगतो, हे सगळं ते इंग्लिश मधून झालेलं आहे आणि तुम्ही सगळी इंग्लिश जाणता. कंट्रोल नेचर, नेचर इज युअर ओबिडियंट सर्वंट. आता तुम्ही विचार करा, इतकं उकडतंय, कसे पंखे लावलेत, वीज काय त्या विजेला हार्नेस केलंय म्हणतात, तसं आहे का? एअर कंडिशन नाही का? AC तिकीट जास्त पडतं नाही का आपल्याला? मग म्हणजे बाहेर एवढं हे असून, म्हणून मी एक असं म्हणतो नेहमी, परमार्थ म्हणजे काय? देह एअर कंडिशन करणं. म्हणजे कसं? मनाला एअर कंडिशन करणं. काही झालं तरी आतलं टेम्परेचर व्यवस्थित, बरं का? बाहेर काही होईना. अरे मी पाहिलं, त्या आम्ही काही गेलो राजधानी एक्सप्रेस मध्ये, फार जुनी गोष्ट एकदा पाहिलं, आतमध्ये म्हणजे काही बाहेर एवढं उकडत पत्ताच नाही, किंवा थंडी असली तरी पत्ता नाही, नाही का? AC म्हणतात ते, त्यात जायची सोय नाही, 1000 रुपये भाडं दिल्लीचं त्याचं. बरं, सांगण्याचा हेतू माझा काय, आपल्याला निसर्ग त्रास देतो. निसर्ग कसा आहे? अत्यंत नियमबद्ध आहे. त्याला लॉजिक मध्ये युनिफॉर्मिटी ऑफ नेचर असं म्हणतात. माणसाचं जीवन कसं चाललंय? समजा तुम्ही काकडी आणली बाजारातून, तर काय करते बाई? एक टोप चाकते, कडू नाही. दुसरं टोप चाकते, कडू नाही. सबंध काकडी चांगली असली पाहिजे. एक टोप चांगलं आहे, दुसरं टोप कडू आहे, मध्ये कडू थोडीशी असली पाहिजे, मग ती कापून टाकते. होय ना? का असं करते? तर दोन्ही टोक जिथे चांगली आहेत तिथे मध्ये चांगलं असलंच पाहिजे. युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. बर, समजा एक मुलगी बाळंत झाली, बरेच दिवसांनी दिवस झाले बाळंत झाली. काय झालं हो? मुलगा किंवा मुलगी, याच्या पलीकडे काही होत नाही ना दुसरं. मुलगा मुलगी, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. असं काय करता, नाही का? नाही, परवा मी तुम्हाला मागच्या रविवारी का पुढे एक उदाहरण सांगितलं. हे मी डॉक्टरने विचारलं ते FRCSला, तुम्ही म्हणजे सगळे मागच्या रविवारी सांगितलं, सगळे ऑपरेशन ते युरोपियन लोकांवर केले आणि डिग्री मिळाली तुम्हाला, आणि इथे कसं काम करतो हो तुम्ही? अरे म्हणजे माणूस सगळीकडे रचना सारखीच आहे म्हणाले, युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. तेव्हा निसर्ग जो आहे नियमबद्ध आहे, अतिशय नियमबद्ध आहे, आणि त्याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. कारण आवरा, कार्य आवरलं. तुम्ही इंजेक्शन देता म्हणजे काय करता?
ज्या कारणाने त्याला ताप आलाय, खोकला झालाय, काय असेल ते तुम्ही आवरता. आवरलं की रोग गेला. हो ना. मग आता असं होतं, डॉक्टरला कळतही नाही पुष्कळ वेळेला, आणि अलीकडे ते तंत्र तुम्हाला माहितीये, थुंकी तपासून आणा, त्याचा संबंध काही नसतो बरं का. थुंकी तपासून आणा, रक्त तपासून आणा, लघवी तपासून आणा. आता त्या डॉक्टरचं मेंदू तपासायची बारी आहे, ते झालेलं आहे. तपासा तपासा तपासा, आणि पुन्हा काही नाही तुम्हाला म्हणे, तो पण खिस्सा रिकामा होतोच याचा. पुढे काय हा, त्याशिवाय अण्णासाहेबांच्या सारखं पाहिजे. नाडी पाहिल्यावर म्हणायचे, तू सांगू नको, मी सांगतो तुला काय होतंय. काय असेल ज्ञान बघा. म्हणून खरा डॉक्टर तो ज्याला लक्षण पाहिल्या बरोबर आमचं असलं पाहिजे, हे जजमेंट. हा, सांगण्याचा हेतू माझा एवढाच आपल्याला, की माणूस ज्या वेळेला दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याचं कारण आवडतं. कंट्रोल द कॉज अँड कंट्रोल द इफेक्ट, हा त्यातला. बरं का, सगळं विज्ञानाचं जर हेतू असेल तर कारण शोधून काढा, कारण शोधून काढा. बरं, याचं कारण काय आहे ते मागच्या रविवार पण थोडं मी सांगितलंच होतं. आता कारण शोधून काढायची पद्धत काय, त्याला सायंटिफिक मेथड असं म्हणतात, विज्ञान पद्धती. आणि अरविंदांनी बरोबर म्हटलेलं आहे, आजपर्यंत जगामध्ये माणसाच्या बुद्धीला इतकं शिक्षण कुणी दिलेलं नाही, ते सायन्सने दिलेलं आहे. बुद्धी कशी वापरावी. आणि त्यात एक खुबी अशी आहे की माणसाच्या बुद्धीचा चमत्कार असा आहे की दृश्याचा अभ्यास तर करीलच, पण आपल्या मर्यादा सांगेल. वाह, की अरे तुझ्या बुद्धीची मर्यादा ही आहे, त्याच्या पलीकडे तुला जाता येणार नाही. हा, काय बघा किती छान आहे की दस फार अँड नो फर्दर, तुला एवढाच विचार कर, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही, म्हणजे अज्ञान आहे. म्हणून महाराज फार सुरेख म्हणाले. महाराज म्हणाले, विचारानं कितीही ठरवलं तरी त्याला अज्ञानाचं आवरण राहील. काय छान आहे. किती विचार कराल तुम्ही करून, अरे उद्या काय होणार आहे, अंधार आहे सगळा. हा, तुम्हाला काय माहिती जीवनात काय घडणार आहे काय नाही. सगळं असा अंधार असून सुद्धा काय त्याचा अभिमान असतो माणसाचा याचा, नाही का. बर, विज्ञान पद्धतीत काय आहे, आता मूळ विचार आला बरं का आपला. हे पार्श्वभूमी ना. आता ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं तिथे आलो आपण. काय असतं, आपण ज्या वेळेला विज्ञान पद्धती म्हणतो त्याचे 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी असेल वस्तुस्थिती काय आहे, त्याला फॅक्ट्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. फॅक्ट्स आर सुप्रीम. बरं का, हे जे इन्व्हेस्टिगेशन करतात, हे तपासणार ते तपासणार, फॅक्ट्स पाहतात ना, काय आहे हे, होतंय काय, तर हे आमचं आहे बुवा. बरं, अर्थात ते यंत्र पाहिजे, पाहणारा अनुभवी पाहिजे, इतकंच नव्हे त्याचं जजमेंट, त्याचा निर्णय बरोबर पाहिजे, सगळं आहे ते असू द्या, पण ते बरोबर आहे. अहो मतभेद असा होतो, ते बायोप्सी करतात ना, एका डॉक्टरला द्या, तो म्हणतो काही नाही, हो याला काही नाही, दुसरा म्हणतो याला आहे, आता याला काय म्हणायचं. हे सगळे रोजचे अनुभव आहेत आपले, नाही का. एकाचं पोट दुखतंय, एक म्हणतो त्याचं लिव्हर खराब झालं, एक म्हणतो स्प्लीन खराब झाली, एक म्हणतो नाही ते पॅनक्रियास बिघडले. काय बिघडलं कोण असतो आतमध्ये, नाही का. म्हणजे मग शेवटी याला उपाय काय, पेन किलरच्या गोळ्या द्या, निजून ठेवा, झालं त्याला बाहेर नको आपल्या त्याला, काय नाही का. गंमत आहे नाही, आपण त्यांच्या हातात मात्र आहोत एवढं लक्षात ठेवा. नाहीतर रागावून डॉक्टर म्हणत तरी आमच्याकडे आला का नाही शेवटी, आज जायचं कुठे दुसरं, कारण यमराज सो घर. तुम्हाला सांगितलं ना की एकदम यमराजाच्या हातात द्यायचं नाही, मध्यस्थ आहे तो, एजंट आहे, मी देतो तुझ्या हातात, याला घेतो आपल्याला. सांगण्याची गंमत काय आहे. मग पहिलं वस्तुस्थिती, ऑब्झर्वेशन. निरीक्षणामध्ये 2 दोष आहेत. पहिला दोष असेल तर जे पाहायला पाहिजे ते न पाहणे, याला नॉन ऑब्झर्वेशन म्हणतात. जे पाहायला पाहिजे ते पाहिलं नाही तुम्ही, अरे हे काय आहे. त्याच्यापेक्षा दुसरा जो आहे तो त्याला माल ऑब्झर्वेशन म्हणतात, चुकीचं पाहणं. म्हणजे एकच वस्तू तुम्ही एक पाहता, हे असं आहे हे असं, अरे त्याला काय भिन्न आहे का, ती एकच असली पाहिजे, हे 2 दोष आहे. त्याकरता यंत्र 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 म्हणजे काय यंत्र आहे. तुम्ही पाहताना मंगळावरचे फोटो घेतात, हे काय यंत्राचं आहे. चंद्रावर मनुष्य जाऊ शकतो, काय यंत्राचं सामर्थ्य आहे मला सांगा. त्या मायक्रोस्कोप खाली पाहताना हा कमाल आहे खरोखर. तुम्हाला ते जंतू दिसणारच नाहीत, ते पाहता आपण म्हणजे काय, यंत्राची अतिशय मदत आहे. म्हणून
वस्तुस्थिती पाहणं हे अतिशय हुशारीचं काम आहे, त्याशिवाय चालू शकत नाही. त्या कॉम्प्युटरचं पाहिलं बा, अहो काय त्यामध्ये तुम्ही आपली जर जन्मतारीख दिलीत ना, कुंडली तयार होऊन येते बाहेर. काय म्हणलं असं, आता त्याला कसं काय सुस्त कोणाला ठेवू बा. म्हणून कृष्णमूर्ती काय म्हणाले, आणखी 25 वर्षांनी माणसाच्या मेंदूला काम राहणार नाही आणि मग मेंदू कामातून जाईल, कारण मेंदू असल्याशिवाय काय करणार. ते आमचे डॉक्टर मला सांगतात, ते अमेरिकेला गेले होते तेव्हा ऑपरेशन चाललं होतं. ते अर्धवट झाल्यानंतर 18x4 असा प्रश्न आला काही त्यांच्या त्या मोजमापामध्ये. तेव्हा एकदम सांगितलं 72 म्हणून. डॉक्टर इतकं कसं सांगितलं, अरे लहानपणी पाठ केलंय म्हणलं आम्ही. त्यांना ते हे लागतं, काय असतं होते कॅल्क्युलेटर, हे असं करायचं मग पाहतं नाही, ते बरोबर आलं तर बनायचं काय नाही. मेंदूला काम असं नाही. आपल्याकडे दशग्रंथी ब्राह्मण असतात ना, ऋग्वेदाचे 1000-1200 10,000 मंत्र, 1000 नाही 10,000 मंत्र तोंड पाठ. काय हे, त्यांना ते अभ्यास करावा लागतो त्याचा. काय पोटभर जेवून आले गोड खाऊन, मग दुपारी बसायचं मग म्हणायला, त्याशिवाय अन्न पचायचं कसं हो, नाही का. नाही पण काय याची कमाल आहे स्मरणशक्तीची, मला सांगा. आणि स्मरणशक्तीशिवाय ज्ञानच नाही, नाही का. तेव्हा पहिलं जर असेल तर वस्तुस्थिती पाहणं, त्याच्यावर कल्पना रचणं. आपण आता आलो विषयावर. त्याला की नाही आपल्याकडे हे नव्हतं. आपल्या तर्कशास्त्रामध्ये ते नव्य न्याय म्हणतात त्यात सुद्धा नव्हतं. मग आपल्याकडे ज्याला निगमन म्हणतात, डिडक्शन, तेवढंच होतं बरं का. यत्र यत्र वन्नी तत्र धूमा तत्र तत्र वन्नी, हे एवढंच. पण युरोपमध्ये या फ्रान्सिस बेकनने नोहम ऑर्गॅनिझम, नवीन तत्वज्ञान म्हणून लॉजिक रचलं आणि त्यांनी ही सगळी प्रगती झाली सायन्सची. तर कल्पना करतो आपण, अभ्युपगम असा संस्कृत शब्द आहे, समजत सुद्धा नाही आपल्याला. म्हणजे कारणाची कल्पना करणं. बुद्धीला तुम्ही वस्तुस्थिती पाहिली, आता बुद्धीला कल्पनेची जोड दे, त्याला हायपोथेसिस असं म्हणतात इंग्लिशमध्ये बरं का. डॉक्टर काय करतो, वस्तुस्थिती पाहतो, ते फोटो बिटो सगळं पाहतो, कल्पना रचतो, याला अमका असलं पाहिजे. त्याच्या पुढची पायरी, मग त्याचे परिणाम काय, त्याला डेव्हलपमेंट ऑफ हायपोथेसिस असं म्हणतात. त्याचं काय काय निरळ परिणाम होतील. आणि शेवटचं व्हेरिफिकेशन, ते बरोबर आहे की नाही औषध देऊन ठरवायचं. औषध देऊन बरं झालं तर हायपोथेसिस बरोबर, नाही तर निदान चुकलं. निदानच म्हणतात त्याला. आणि खरा वैद्य जर असेल ना डॉक्टर, निदान बरोबर झालं पाहिजे. म्हणजे मग औषधं ठरलेली असतात पुष्कळशी, त्याचे डोस ठरलेले, निदान बरोबर. आणि ती खरी की नाही विद्या, डॉक्टरी विद्या निदानात आहे. डॉक्टर माझं म्हणणं बरोबर आहे ना, निदानात आहे खरं. तुम्ही की नाही तेच फोटोन ते पाहतात, पण तुमचं निदान निराळं पडतंय, तो बरोबर आहे का नाही का, होय ना. आता ऐका, कल्पना जेव्हा आपण करतो, ती कल्पना शक्ती जी आहे ना, ती आपण मनाप्रमाणे वापरतो, जगात कुठेही वापरतो. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जगत पाहताना कल्पना शक्ती वापरून पाहता, म्हणून चुकता. वस्तू जशी आहे तशी पहा. आता मी 3-4 उदाहरणं सांगतो आपल्याला, आपण कशी कल्पना चुकीची वापरतो. एक ते प्रसिद्ध उदाहरण आहे दोरीवर सापाचं. दोरी पडलेली आहे, तुम्हाला दोरी काय माहिती आहे, त्याचं स्मृतिचित्र आतमध्ये आहे, आणि तुम्ही तो साप आहे असं समजता, सापाचं स्मृतिचित्र आत आहे. मग काय केलं तुम्ही की ती दोरी पाहिली मी, पण दोरीवरती माझ्या मनाने सापाचं कल्पचित्र वर रचलं, त्याला आरोप असं म्हणतात, अध्यारोप. आणि बरोबर आहे, त्यांना मी भलत्याच प्रांतात शिरतोय बरं का, आपलं ज्ञान काय भाषांतरित ज्ञान सगळं नाही का. म्हणजे दोरीवर